प्रत्येक जण सागावचे गावकरी वाकणचे गावकरी आपल्या ग्रामदेवतांचा जय जयकार करतात पहिल्या बॉल वरतीच। ही तर सुरुवात या मॅचची इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून। इथून जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल सेमीफायनल मध्ये। भारत टेनिस बॉल क्रिकेटचा बायकरमॅन गोलंदाजी करतोय केतन वामन मात्रे। ओहो सॉफ्ट हँड खेळायचं होतं प्रत्येक डॉट बॉल नंतर वाकणच्या प्रेक्षकांचा आवाज। चिन्मय पाटील आणि सचिन मात्रे हे दोघे आपल्याला आघाडीला पाहायला मिळतात। सागाव अगेन्स्ट वाकण हा सामना आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत। केतनची बॉलिंग ऍक्शन राउंड द विकेटने लेफ्टी चिन्मय साठी सॉफ्ट हँडने समोर खेळायचं होतं फ्रंट फूट वरती आला होता चिन्मय मात्र आलाय तो हा डॉट बॉल। दोन्ही हात डोक्यावरती गेलेत केतनचे। त्याला असं वाटलं की पॅचची एज घेऊन बॉल चाललाय डॉट बॉल। शॉट ऑफ लेंथ सॉफ्ट हँडने खेळायचं होतं पुन्हा एकदा समोर केतनच्या वेगाने आला सेल्फ फॉलो थ्रो मधून मागून बॅकअप शॉट एक्स्ट्रा कव्हरचा धाव मिळणार नाही। वन मोर डॉट बॉल। डॉमिनेट करणारी बॉलिंग होते समोर कोणता गोलंदाज आहे समोर कोणता संघ आहे हे पाहून आता जमणार नाही सागावला देखील। महत्त्वपूर्ण सामना आहे इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता हा सामना देखील सोपा नसेल। तसेच या ठिकाणी तुषारजी पाटील साहेब दिवा शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या समवेत संतोषजी पाटील आणि शरदजी पाटील साहेब विभाग अध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचं हार्दिक 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 स्वागत। सॉफ्ट हँड ड्राइव्ह केला शॉट कव्हरला फील्डर आहेत 9 सेकंडला चान्स घेतले डायरेक्ट हिट मिस। डायरेक्ट हिटला काम तमाम होता। केतनचे बंधू किरण शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे आपल्याला पाहायला मिळाले तिथून आलेला थ्रो थोडीशी नाराजी कारण डायरेक्ट हिटला विकेट होती। दोन धावा फलकावरती एकेका धावेसाठी सध्या सागावच्या फलंदाजांना संघर्ष करावा लागला पहिल्या षटकामध्ये। उपउपांत्य फेरी ऑन साइडला आपण पाहतोय सचिन साठी डीप मध्ये मिड विकेट आणि त्यासोबत डीप एक्स्ट्रा कव्हर केतनने सेट केलाय। शेवटचा बॉल पहिल्या षटकातील केतन मात्रे हो बॅकफुटला कट केला गलीमधून बॉल निघाला डीप थर्ड मानला फार वेगाने सीमा रेषेच्या बाहेर येतोय पहिला मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस सागावसाठी चौकार। सेलिब्रेशन त्या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळत आहे। आमचं गाव मैदानात खेळतंय आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला आलोय आम्ही वाजवलेल्या टाळ्या त्यांना ऊर्जा देताना पाहायला मिळणार आहे म्हणून हे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात आपल्याला। आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक या मॅच मॅचच्या दिशेने पाहायला मिळत आहेत। पहिल्या ओव्हर नंतर 6 धावा बिनबाद 6 धावा पाहायला मिळत आहेत सागाव टीमच्या परंतु अजूनही 4 षटकं बाकी आहेत। रंजकता वाढेल जसा जसा सामना पुढे जाईल ती मात्र शंका नाही। पहिल्या षटकामध्ये केतनचा बोलबाला आपण बघितलाय तिथे 5 बॉलमध्ये फक्त 2 होत्या पण शेवटच्या बॉलवरती आपल्याला जरूर चौकार पाहायला मिळालाय। सेकंड ओव्हरला होईल सुरुवात आणि पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हरमध्ये डावखुरादाचा वेगवान गोलंदाज आलेला आहे उद्देश पाटील। यावेळेला फटका मात्र या ठिकाणी खेळला जरूर आहे अडवलाही जातोय रन मात्र त्या ठिकाणी एक मिळेल धावा कराव्या लागणार आहेत। पहा प्रतिस्पर्धी बलवान जरूर आहे परंतु ग्रामीण क्रिकेट मी मगाशी सांगितलं कधी कोणता संघ कोणत्या संघाला पराभूत करेल याचा नेम नाही परंतु त्यासाठी तुम्हाला खेळावं लागणार आहे। सागावचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेत ते देखील आरडाओरडा करतायत आवाज करतायत कारण त्यांच्या गावाला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि तेवढ्याच संख्येने वाकळणचे देखील प्रेक्षक इकडे आलेले आहेत कारण सातत्याने दबदबा पाहिला मिळतोय या स्पर्धेवर। वाकळणचा सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षकांचं आगमन या ठिकाणी झालंय। पारितोषिक यज्ञेश्वर जाधव यांच्याकडून सागाव संघाला बॅक टू बॅक 3-4 साठी 2000 बॅक टू बॅक 3-6 साठी 3000 अर्धशतकासाठी 5000 मॅन ऑफ द मॅच साठी 1000 आणि टॉप 4 ला पोहोचले तर 21000। ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटचा चेहरा उघडलाय बॉल कव्हर्सला निघालाय गॅप मधून फिल्डर धावतोय चेस मोठी आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर। सचिन मात्रेचा बॅट मधून सागाव संघासाठी मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार।
त्यांच्या शिट्या वेळ लावतात आपल्याला. पुढे निघाला बॉल, पुढ्यात पडला आणि थेट मागे गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल फुल लेंथ आला, मागच्या बॉलवरती थांबला, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये जो फिल्डर होता त्याच्या बाजूने बॉल निघाला होता कव्हर सीमारेषेच्या बाहेर. इथे थोडा पुढे आला, मिड ऑफ आत आहे, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. 11 धावसंख्या ही थांबताना पाहायला मिळतील. धावा कराव्या लागणारा एक मोठा सामना आहे. अख्ख्या गावाचं लक्ष लागलंय. विभागाचं अगदी युट्यूबलाही तब्बल 19,000 प्रेक्षक 70-70 वर मॅच आनंद घेत आहेत. फुल टॉस होता, एज घेऊन बॉल मागे गेलाय, तिथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता जीतचा नॉन स्ट्रायकिंग एंडला. कॅपिटलाइज करावे लागेल फुल टॉसला. वाट कसली पाहता आता, कारण ही मॅच महत्वपूर्ण आहे. इथून जिंकले तरच तुम्ही पुढच्या मॅच मध्ये जाणार आहात. नॉकआउट स्टेजला उपउपांत्य फेरी, क्वार्टर फायनलची ग्रामीणची लढत आपण सर्वजण एन्जॉय करतोय. वाकण या स्पर्धेमध्ये केलेली त्यांची कामगिरी या षटकानंतर जरूर तुमच्या समोर आणेन, पण सध्या उद्देश सचिन मात्रेचा अगेन्स्ट. लॉफ केला, रडार मध्ये बॉल निघालाय, लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर. मात्रेने मारलाय. माहेवन युअर पर्सनल पॅराडाइज, षटकार. टाळ्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाजायला लागलेल्या आहेत. सचिन म्हात्रे यांच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार पाहायला मिळालाय. आम्ही सुद्धा हार मानणार नाही, इकडे सागावकर देखील सांगतायत. पुन्हा पुढे आलाय, आउटसाइड एज आहे, बॉल पॉइंटला फिल्डर येतोय, थ्रो खराब होता, मागून बॅकअप येतोय. विनाशला पण बघितलं, त्या ठिकाणी सिंगल मिळते. सचिन म्हात्रेकडे स्ट्राईक असेल आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय पॉवर प्ले एंड झालेला आणि वाकणच्या अगेन्स्ट सागावने बॅटिंग करत असताना विकेट तर एकही गमावली नाही. 9च्या करंट 100ने धावा फलकावरती 18 धावा. बऱ्यापैकी म्हणावी लागेल ही धावसंख्या. विकेट नाही आले ही जमेची बाब सागावची देखील आहेत आणि येणाऱ्या 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि तिकडे जर का आक्रमण झाली एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. अख्खं गावच्या गाव आलंय. कुणी ऑफिसवरून डायरेक्ट इकडे मैदानाच्या आतमध्ये आलेत, कुणी आपली बरीचशी कामे बाजूला ठेवलेली आहेत. हे ते सगळे प्रेक्षक आहेत जे क्रिकेटच्या खेळाचे दिवाणे आहेत आणि या स्पर्धेचे सुद्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि ही क्रेज आहे या स्पर्धेची. ओसंडून वाहणारा प्रेक्षक वर्ग. आज तर खूप गर्दी आहे, परंतु उद्या याही पेक्षा भयानक परिस्थिती असणार आहे. त्यामुळे लवकर या, आपली सीट पकडा, कारण उद्या ठाणे रायगड यांच्या विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी उद्या संध्याकाळच्या सत्रात असणार आहेत. यस, एका बाजूला करण अंबाला कॅप्टन असतील रेस्ट ऑफ इंडियाचे, एका बाजूला ठाणे रायगडचे कॅप्टन असतील केतन म्हात्रे. यांच्यातील मोठी लढत पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे उद्याचा दिवस चुकू नये. उद्याचा ठाणे रायगडचा कॅप्टन सध्या त्याच्या होम टीम साठी गोलंदाजीसाठी पुन्हा आला. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग केली होती केतन म्हात्रेने, 6 धावा फक्त खर्च केला होत्या. तो केतन पुन्हा कंटिन्यू करतोय, समोर चेंडकडून विकेटच्या शोधात आला. दुसऱ्या बाजूने सचिन म्हात्रेने केलेलं आक्रमण आपण लास्ट ओव्हर मध्ये बघितलंय. 18 धावा. एज आहे मागे, जीत टिपला त्याने झेल. केतन म्हात्रेच्या सेलिब्रेशनला सुरुवात. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, क्राफ्टिंग एक्सलन्स, विकेट नंबर 1. जबरदस्त माहोल आहे. विकेट आली आणि जल्लोष मात्र वाकड्यांच्या समर्थकांचा या ठिकाणी येऊ लागलेला आहे. थोड्या वेळापूर्वी आवाज सागावच्या समर्थकांचा येत होता, आता वाकड्यांच्या समर्थकांचा आवाज येऊ लागलेला आहे. ज्याच्या चांगली कामगिरी आवाज त्यांचाच होणार आहे. आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळते केतन म्हात्रे. क्रीडानगरी मात्र दुमदुमून निघत आहे सध्या. प्रत्येक बॉल अगणिक आवाज, कधी सागाव कधी वाकणच्या समर्थकांचा क्रिकेटचा परमोच्च आनंद देत असताना 21वा पर्व साहसाचा महासंग्राम स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा. पहिली विकेट सागावची आली. सचिन म्हात्रे बाद झालाय, ज्याने चांगली बॅटिंग केली. सुरुवातीला 9 बॉलमध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आलेला आहे. चिन्मय थोडासा संयमाने खेळलाय, 4 बॉलमध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून. मात्र तिसऱ्या क्रमांकावरती सूरज भोईर जो असेल स्ट्रायकिंग एंडला. केतन विकेटच्या शोधात आला होता, तो शोध त्याने जरूर घेतला आणि पहिल्या बॉलवरती विकेट त्याने काढून दिली. मागच्या ओव्हरमध्ये जे त्याला बॉडी लाईन बॉल येत होते सचिनच्या बॅटमधून मोठे फटके आले, पण पहिलाच केतनचा बॉल ऑप्शनचा बाहेर होता. ओ यावेळेला पोल करायचा होता, तिकड बाउन्सर पॉइंटच्या फिल्डरकडे, तिथून थ्रो, पण चिन्मयचा वेग प्रचंड होता. पहिली धाव वेगाने पूर्ण करण्यात आली.
काय वेग होता या बॉलमध्ये, उसळी देखील होती, अगदी जास्त उसळी घेतली या बॉलने. केतन यांच्या माध्यमातून टाकला गेला हा चेंडू अगदी चेहऱ्याच्या दिशेने आदळताना देखील पाहायला मिळाला. भन्नाट वेग आणि त्याच्यात देखील अँगल बनवता येते. चेंडू सोपं नाहीये. केतन यांची बॅटिंग देखील तेवढीच जबरदस्त आहे आणि बॉलिंग देखील लाजवाब आपण पाहतोय. मोठ्या स्पर्धेचा, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे केतन आणि तो आत्मविश्वास त्याच्याकडून आपण सध्या तरी पाहतो. या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग त्याने केले. चिन्मयला त्याचा क्लास दाखवावा लागेल. या अगोदर त्याने जबरदस्त खेळ केलाय. सूरज भोईर आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. सागवला देखील आठवावं लागेल. मागच्या सामन्यांचा विजय, ही मॅच महत्वपूर्ण आहे. क्वार्टर फायनल वाकन्स अगेन्स्ट सागाव. ओहो, बॉल पडलाय, बाहेर निघतोय. अपील होती पण पूर्णपणे ती फेटाळण्यात आली. डॉट बॉल. खूप सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. दबावाला थोडंसं वाढवण्याचं काम करतायत. उसळते चेंडू आता मात्र ते पेश करतायत आणि कुठेतरी या उसळत्या चेंडूने फलंदाजांना थांबून ठेवायचं ही रणनीती. शरीरापासून पहा, हाही बॉल थोडासा दूर राहिला, थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झाले. अपीलही केलं, त्याचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. परंतु सध्या केतन यांच्या बॉलिंगची चर्चा आहे. हार्टलिनला हिट करतोय. चिन्मयला काय करायचं त्याच्या विपरीत सध्याची केतन मात्रेची जबरदस्त बॉलिंग. ऑन साइडला ऑन ट्रॅक करण्यात आला. मिड ऑनला चेस करून बॉल मागे. फर्स्ट रन फार वेगाने सूरज आणि चिन्मय कडून थ्रो स्ट्रायकिंग एंडला. थ्रो पा डीप मधून आलाय उमेश कडून आणि थेट स्ट्रायकिंग एंडला ऑन दी स्टंप. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी होते खरी. धावसंख्या जर पाहिली तर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 20 धावा धाव फलकावर आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. परंतु सागावला धावा कराव्या लागतील. आज नाही तर एक वर्ष परत कधी नाही ही संधी मिळणार आहे. आज एका मोठ्या स्टेजला, मोठ्या मंचावर मोठी मॅच सध्या सागाव देखील खेळत आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. थर्ड ओव्हर मधले केतन राऊंड विकेटने पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने. ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉल मिड विकेट कडे निघालेला. पहिली धाव इथे पूर्ण करण्यात आली. डबलचा कॉल, मिसफील्ड मागून बॅकअप. 2 धावा मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटका चौकार सध्या येत नाही पण सिंगल डबल कडे देखील फोकस करावं लागेल. धावफलकाला स्टिकी ठेवावं लागेल आणि सध्या 5 ओव्हर्स मध्ये किमान 50 लक्ष डोळ्यांसमोर ठेवून बॅटिंग करावी लागेल सागावच्या बॅटिंग ऑर्डरला, कारण समोर तितकीच तगडी बॅटिंग लाईनअप आहे वाकणची. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. पील स्ट्रॉंग. पंचांचं बोट आकाशाकडे. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स. विकेट नंबर 2. विकेट आली आणि ती सुद्धा केतन यांच्या नावावर आली आहे. चांगली होते. हा, लकी ड्रॉचे कुपन आपल्यापर्यंत येत आहेत. त्याच्यावर आपण आपली माहिती, फोन नंबर, नाव आपण लिहायचं आहे. एक भाग चिठ्ठी आपल्याकडे राहील, एक भाग जमा करायचा आहे आणि त्याच्याद्वारे सुद्धा या ठिकाणी सायकल जिंकण्याची संधी आणि 2 कूलर देखील आहेत. त्यामुळे पहा, आमचे या ठिकाणी कार्यकर्ते तुमच्यापर्यंत येत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण ते कुपन अवश्य घ्या. आपली माहिती त्याच्यामध्ये भरा आणि एक भाग तुमच्याकडे ठेवा. निश्चितपणे संपूर्ण आमचे हे कार्यकर्ते प्रत्येक स्टँड जवळ जातात. तुम्हाला सर्वांना कुपन्स मिळणार आहेत आणि आज देखील 3 भाग्यवान विजेते आहेत, ज्यामधल्या एकाला स्पोर्ट्स सायकल आणि दोघांना आपण कूलर देणार आहोत. वाकन्स अगेन्स्ट सागाव हा क्वार्टर फायनलचा सामना आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. वाकन्स आपण विचार केला 2012 चौथ्या क्रमांकाचे मानकरी ते राहिले होते. 2015 चॅम्पियन, 2017-18 थर्ड प्राइज, 2019, 20 आणि 24 चॅम्पियन आहेत. चेक दिस. मित्र, सध्या मी मिलिंद भाऊ बरोबर आहे. मिलिंद भाऊ सागावचे खेळाडू आहेत. मिलिंद भाई, काय वाटते सध्या परिस्थितीमध्ये वाकलनसमोर तुमची जी स्थिती आहे आणि जे उर्वरित ओव्हर्स आहेत, काय स्कोअर बघताय? आम्ही 55+ तरी बघतोच आहे. रोहित आहे, चिन्मय आहे, 2 ओव्हर बाकी आहेत. एक 23 वगैरे झालं आहे. 2 ओव्हर 30 आला तरी 53 फायटिंग स्कोअर होईल. आणि या पूर्ण हंगामध्ये वाकलन बरोबर किती वेळा मॅचेस झाल्या आहेत आणि काय राहिलं आहे ट्रॅक रेकॉर्ड?
यावेळी एकदा दोनदा झाली त्यांच्याशी, आम्ही हारलो आहे. गेल्या वर्षी आम्ही त्यांचं म्हणजे बरोबरच होतो, म्हणजे इक्वल टाइम्स दोघंही जिंकलो होतो. बघूया आता. खूप खूप धन्यवाद. जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. लॉफ्ट केले बॉल, समोर फिल्डर कॅच ड्रॉप. उमेश भोईरने जबरदस्त फिल्डिंग आतापर्यंत केली आहे, मात्र महत्वपूर्ण ही कॅच होती चिन्मयची. प्रेशर कॅच ड्रॉप झालेली आहे, जीवनदान मिळते चिन्मयला आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालले. स्कोमॉझॉन 23. चौथ्या षटकाची सुरुवात आहे. भोपरचे अमितजी पाटील यांचं नुकतंच आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांतजी शेट्टी सर, स्वागत आहे आपलं. 23 धावा धाव फलकावर आहेत. धावा कराव्या लागतील. सागाव अख्खं गाव आलं या ठिकाणी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी. कामगिरी ही करावीच लागणार आहे. आज नाही तर 1 वर्ष परत कधी नाही तुम्हाला खेळावंच लागणार आहे. एका बाजूला चिन्मय आहेत, एका बाजूला रोहित आहेत, त्यांना खेळायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला वाकळणचा ब्रँड म्हणून ज्यांची कित्येक वर्षाची ओळख आहे ते जित भोईर गोलंदाजीसाठी अनुभवी खेळाडू आहेत. गावाला लोकप्रियता, गावाला यशाची शिखरं कित्येक वर्ष त्याने देखील दिली आहेत. यावेळेला बिग हिट, हवाई हल्ला, काय बॉल मारलाय एवढ्या लांब की जा शोधून आणा बॉल. माय हेवन, सिक्सर. आलाय, एकदा जोरदार आवाज होऊन द्या, जाऊ द्या. सागावकर आलेत का? मोठ्या संख्येने आलेत, परंतु षटकाराची आवश्यकता आहे. हा आवाज असाच घुमत राहणार आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं वाकळणचेही समर्थक आलेत या ठिकाणी, परंतु जसा षटकार आला ना सागावकरांनी जल्लोष सुरू केलाय. आम्ही सुद्धा ही मॅच सोडणार नाही हेच या ठिकाणी सांगतायत सागावकर. आणि काय षटकार खेळलाय रोहित यांनी. षटकार खेळावे लागतील. गावाची इज्जत, गावाची प्रतिष्ठा सगळ्यांचीच या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु कमी गतीचा बॉल ऑन साइडला खेळलेत. एक धाव घेतलीये, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. आवाज येतोय सागावकरांचा, परंतु आवाज वाकळणकरांचा यायला देखील वेळ लागणार नाहीये. नो डाऊट. कॅमेलॉन सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. सध्या तरी पहिला डाव आपण पाहतोय सागावचा. इथे मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. मात्र 70 लाईव्ह वरती देखील 24,000पेक्षा जास्त सध्या को करंट व्ह्यूअरशिप आहे. तर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. साहसाचा महासंग्राम स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या 21व्या पर्वामध्ये. डोळे दिपवणारं आयोजन स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. याही वेळेला बिग हिट केलाय. आणखीन एक बॉल, सीमा रेषा पार. माय हेवन, षटकार. भोईरचे बेधुंद करणारे 2 फटके आलेत प्रेक्षकांमध्ये. सागावचा जल्लोष आहे. धावसंख्या जी खुंटली होती, थांबली होती, ती वेगाने भरते. टोटल स्कोर 37-37. तुम्ही मैदानात खेळता, परंतु बेधुंद प्रेक्षक होताना पाहायला मिळत आहेत. आनंदाचा पारावार त्यांचा राहिला नाहीये. नाचतायत, उड्या मारतायत, शिट्या वाजवतायत, कारण आपलं गाव मैदानात खेळतंय. कुठेतरी आपल्या गावाला पाठिंबा द्यायचा आहे, यासाठी अख्खी गावाच्या गावं इकडे आलेली आहेत. कमी गतीचा बॉल, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळलेत. एक चांगला फटका आलाय, परंतु अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिकडे 2 धावा पूर्ण होत आहे. धावसंख्या 39. प्रेक्षक पहावे तिथे प्रेक्षक आणि ते सध्या नाचतायत, उड्या मारतायत. आणि का मारू नये. सागावला या अगोदर थांबवलं होतं, त्यात सागावच्या रोहितने अटॅक केलाय. मागच्या आपण बघितलं तर 4 बॉलमध्ये सर 16 धावा आलेल्या आणि सध्याचा टोटल स्कोर आपण पाहतोय सागाव टीमचा 39. म्हणून तर म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि आता आवाज सागावकरांचा सध्या येतोय. थोड्या वेळापूर्वी तो वाकळणकरांचा येत होता. मजा येईल या मॅच मध्ये, ज्या वेळेला ही मॅच दुसऱ्या डावात जाईल ना, कारण ऑनलाईन प्रेक्षक देखील जर पाहिलं तर तब्बल 25,000 प्रेक्षक 70 स्पोर्ट्सवर जुडलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. कमी गतीचा बॉल हळूवार पद्धतीने टाकला, बॉलला फिरवलं, बॉलला वळवलं, कीपरकडे पाठवलं, डॉट बॉल टाकलाय. इकडे शेवट चांगला केलाय जित भोईर यांनी, परंतु 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 39.
पेस ऑफ केला त्याने आणि ज्या पद्धतीने बॉलला टाकलं होतं डिलिव्हर्ड केलं होतं. बिकॉज रोहित भोईर अटॅक खेळण्याचा प्रयत्न करतोय. आल्याबरोबर त्याचा बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. पॉझिटिव्ह माइंडसेटने आलाय. पॅव्हलियन मधून सेट होऊन आलेला आहे. ऍक्शन रिप्ले पेस ऑफ केलं. बॉल बाहेर निघत होता आणि तो शेवटचा डॉट जीतचा कमबॅक धावफलकावरती 39. यस आपल्याकडे कुपन येत आहेत. पहा एकावर तुम्हाला नाव संपर्क पत्ता टाकायचा आहे. एक बाजू तुमच्याकडे राहणार आहे, एक बाजू कमिटीकडे द्यायची आहे. पुन्हा एकदा आपली डिटेल्स भरून आपल्यासाठी लकी ड्रॉ नक्की जो बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला ते पुन्हा एकदा जमा करायचे, त्याची नोंद घ्यायची आहे. आणि उद्या जर पाहिलं तर या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा असणार आहे, 2 स्पोर्ट्स सायकल सुद्धा असणार आहे. आणि उद्या मैदानाच्या बाहेर जर आपण झेल घेतला तर उद्या 1,500चा पुरस्कार देखील असणार आहे. उद्याचं महत्त्वाचं आकर्षण सन्माननीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी येणार आहेत. आणि उद्या ठाणे रायगड विरुद्ध जर पाहिलं शेष भारत, हा सामना टेनिस क्रिकेट जगतातील पहिल्यांदाच असा सामना होत असेल ठाणे रायगड आणि त्यांच्या विरुद्ध शेष भारत. त्यामुळे याही मॅचची उत्कंठा आहे. परंतु सध्या या मॅचलाच प्रेक्षकांनी हा माहोल पाहून मला वाटतं उद्या प्रेक्षक दुपारीच यायला सुरुवात करतील, आपली जागा बुक करतील, नाहीतर त्यांना उभं राहण्यापासून पर्याय नसणार आहे. नो डाऊट. ती मात्र शंका नाही. आजच इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडा नगरीमध्ये 21व्या पर्वामध्ये या स्पर्धेच्या पाहावे तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षकच तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आकर्षण आहे, केंद्रबिंदू आहेत या स्पर्धेचे. सर्वांचं सहर्ष स्वागत करून वया त्या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 5व्या षटकाला सुरुवात. जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि त्या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळेल टाळ्या वाकळणच्या. चाचपडत खेळत असताना पाहायला मिळाला. महत्वपूर्ण सामना होता. बॉल बाहेर निघत होता, त्याला ऑनसाइडला मारायचं होतं अक्रॉस बॅटने. चिन्मयची विकेट आपण बघितली, जीतच्या झेलने सागावला बसलाय तो तिसरा आदर. आणि रोहित भोईरच्या सोबतीला त्यांचे मोठे बंधू कॅप्टन रितेश भोईर मैदानाचा आत आलेले आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती आपण पाहतोय सध्या 39 धावा आणि या 5 बॉलमध्ये किमान 11 तरी जोडाव्याच लागतील. 50च्या जवळपास पोहोचले. चॅलेंजिंग स्कोर असेल सेकंड इनिंग मध्ये त्यांच्या गोलंदाजांना त्या धावा डिफेंड करत असताना. हो अगदी बरोबर. 50 धावा तरी कराव्या लागणार आहेत या मॅचला. नक्कीच या ठिकाणी वाकळण सारख्या संघासमोर तुम्हाला 50 धावा तरी कराव्या लागणार आहेत. यस कुपन जे आपण आपल्यापर्यंत देण्यात आलेले आहेत ते पुन्हा एकदा जमा करायचे आहेत, याची नोंद आपण घ्यायची. लकी ड्रॉ होणार आहे. भाग्यवान प्रेक्षक कोण ठरणार ते देखील आपल्याला कळेल. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये हा महत्त्वपूर्ण सामना. एका बाजूला सागाव आहे, एका बाजूला वाकळण आहे. त्यांच्यामधील मॅच आपण पाहतोय. यावेळेला फटका चांगला आलाय. बॉल पुढे केला होता, त्याला मात्र समोरच्या दिशेने पाठवलंय. 1 धाव तर मिळणार आहे आणि दुसऱ्या धावेचा कॉल दिला खरा, परंतु एकावरच समाधान मांडलेलं आहे कारण धावसंख्या आता 40 वर पोहोचलेली आहे. रोहितच्या बॅटमधून ऑलरेडी 2 मोठे फटके आलेले, त्यामुळे तो स्ट्रायकिंग एंडला कॉन्फिडेंटली थांबलेला आहे. आणि आता उर्वरित 4 बॉलमध्ये देखील त्याच्या बॅटमधून मोठे फटके यायला पाहिजे, त्यामुळे रितेशने देखील त्याला शेवटच्या क्षणाला थांबवलं. स्ट्रायकिंग एंडला पाहूयात काय घडतंय. ऋषी भोईर लास्ट ओव्हरमध्ये. महेंद्र सिंग दोन्ही स्टँड तुम्हाला सध्या पाहायला मिळतोय पूर्ण भरलेला आणि प्रत्येक स्टँड मध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. ऑल ऑफ केलाय थ्रू दी लाईन. निघाला बॉल लॉंग ऑफ सीमारेषेचा बार. भोईरनं आणखी एक बेधडक मारलाय. माहेवन युअर पर्सनल पॅराडाइज. षटकार. या ठिकाणी पाहायला मिळतोय हा सामना पाहण्यासाठी तुषारजी पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष दिवा, त्याचबरोबर समीरजी कोंडाळकर साहेब, उपविभाग अध्यक्ष कासारी हो, यांचं देखील आगमन झालंय. हार्दिक स्वागत असेल. या मॅचला युट्यूबला देखील पहा. मैदानात तर गर्दी झालीच आहे, युट्यूबला सुद्धा 70 स्पोर्ट्स वर 29,000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.
ही कमाल आहे, ग्रामीण क्रिकेटची धमाल आहे आणि या स्पर्धेची बातच वेगळी आहे आणि म्हणून हा माहोल क्रिकेटमय होताना पाहायला मिळतोय. जडी स्थळी कष्टी पाषाणी आपल्याला क्रिकेट दिसतं. उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, गावाचं क्रिकेट, तालुक्याचं क्रिकेट, शहरी क्रिकेट, ओव्हर 40 क्रिकेट. आपण क्रिकेट या खेळाने अगदी ग्रासला आहोत आणि आज आपण मानाची स्पर्धा पाहतोय. कमी गतीने बॉल टाकला, उडवला आणि पाठवला सुद्धा लांब लांब लांब. माहेवन षटकार. बघता 50 पार सागावचा संघ जातोय, कारण धावसंख्या झालेली आहे ती 52 धावा. जी धावसंख्या थांबली होती, मंदावली होती, तिला आकार दिलाय रोहित भोईरने. काय बॅटिंग केली आहे, 7 बॉल मध्ये 28 धावा. बेधुंद करणारी त्याची बॅटिंग प्रेक्षकांना आनंद देते सागावचा. तिसरा आला तर यज्ञेश जाधव यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक बॅक टू बॅक 360 साठी. यस, पुरस्कार देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. स्वागत आहे ना संतोषजी ठाकूर साहेब सागाव यांचंही आगमन झालेलं आहे. आम्ही करत आहोत आपलं स्वागत. हे प्रेक्षक आनंद घेत आहेत. वेळ लागलंय या स्पर्धेचं, वेळ लागलंय क्रिकेटच्या खेळाचं आणि आज जर पाहिलं तर माहोल क्रिकेटचा बनलाय. या ठिकाणी प्रचंड गर्दी. ओहो, यावेळेला ऑप्शनच्या बाहेर दबाव पाहायला मिळतोय. टाळ्या तर एका बॉल नंतर बंद येत आहेत, टाळ्या एका धावेनंतर येताना पाहायला मिळत आहेत आणि आनंद जल्लोष व्यक्त केला जातोय आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. ग्रामीण क्रिकेट सुरू आहे आणि जल्लोष लाजवाब पाहायला मिळतोय. यूट्यूबला सुद्धा मोठी गर्दी झाली आहे, कारण सामनाही तेवढाच महत्वाचा आहे. हे गर्दी पहा, प्रेक्षक पहा. म्हणूनच सांगतोय, उद्या लवकरात लवकर या, आपली सीट बुक करा, नाहीतर सामना उभ्याने पाहावा लागेल. ओहो हो, गती कमी केली होती आणि अगोदरच मन बनवलं होतं. हा स्ट्रोक खेळायचा आडव्या बॅटने, परंतु यशस्वी नाही झाले कारण गती कमी होती. एक बॉल पडलाय की काय 29,30,000 झालेले आहेत. सेकंद अगणित प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय, इथेही वाढते आणि त्यासोबत 70-70 लाईव्ह वरती देखील. शेवटचा एक बॉल आहे, पाहूया टार्गेट काय सेट होतोय. क्वार्टर फायनल सागाव अगेन्स्ट वाकण. 53 तर झाल्यात. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, ऑफ्टमच्या बाहेरून खेचण्याचा प्रयत्न झालाय. बॉल निघालाय, सीमारेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, परंतु बॉल नाही थांबला. तो जातोय सीमारेषा पार. मुक्ता चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय धाव संख्या झाली आहे ती 57 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. सागावकर, टाळ्या होतील का? यस, टाळ्या होत आहेत, कारण आपलं गाव चांगलं खेळले, परंतु वाकलं नाही दुसऱ्या डावात. त्यामुळे हा सामना चांगलाच होणार आहे. केतन म्हात्रे, जीत या सगळ्यांना इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या डावामध्ये पाहणार आहोत. पाहूया 58 धावांचा पाठलाग होणार की नाही. त्याचबरोबर आम्ही टॉसकडे देखील जाणार आहोत यानंतरच्या मॅचच्या. तर जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा यस, नक्ष 11 भिवंडी, शांतिरत्न 11, शांतिरत्न कॅप्टन आइए टॉस के लिए आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी नक्ष 11 कॅप्टन यायचंय. जसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आवाज असेल पुन्हा एकदा माझे साथी समालोचक मित्र कुणालजी दाते सर आणि व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांचा. नक्ष 11 कॅप्टन शांतिरत्न आलेले आहेत. नक्ष 11 कॅप्टन महेश ठाकरे या.
हॅलो हॅलो नक्ष 11 कॅप्टन चला प्लीज या लवकर. हा सगळ्यांना विनंती आहे, कुपन जे आपल्यापर्यंत आले आहेत ना ते कुपन लवकरात लवकर आपण सबमिट देखील करायचे, जमा करायचे. हो 5 मिनिटात या ठिकाणी जमा करा, ड्रॉ होणार आहे. नक्ष 11 कॅप्टन टॉस साठी प्लीज या. महेश ठाकरे. हा या ठिकाणी आमंत्रित करत आहोत तुषारजी पाटील साहेब. हॅलो महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर अध्यक्ष तुषारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे या महत्त्वाच्या सामन्याचा. या स्पर्धेचं एक खास नाणं आहे, एका बाजूला माय हेवन असणार आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असणार आहे. आपको बोलना है माय हेवन और स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. हॅलो तुषारजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. माय हेवन टॉस जिंकलाय. धन्यवाद तुषारजी पाटील साहेब. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खास दिवा शहराध्यक्ष उपस्थित राहिले. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल तर काय म्हणाल मागील मॅचचा पहिल्या मॅच मधील पराभव, मागील हॅलो काय म्हणाल त्याविषयी आणि काय निर्णय असेल आता? पुन्हा निरीक्षणच करणार आहे आणि असेल काय तेवढे चेंजेस. आणि काय म्हणाल मागील मॅचच्या परफॉर्मन्स विषयी समाधानी आहात तुम्ही? मागच्या मॅचला चांगला परफॉर्मन्स आहे. मी प्लेयरांना ते सांगेन की या मॅचला सुद्धा तसाच परफॉर्मन्स करा, साठी आपण प्रयत्न करूया. समावेश टीम मधील किती महत्त्वाचा राहिला? खूप महत्त्वाचा होता विवेकचा समावेश. का पहिल्या मॅचला विवेक नव्हता, थोडासा आम्हाला इम्पॅक्ट झाला होता या मॅचमध्ये, परंतु विवेक आल्यानंतर वापस आमची गोलंदाजी तशी स्ट्रॉंग झाली. टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया है, अब बैटिंग करना है. क्या कहेंगे? पहले मैच की जीत, उसके बाद की हार और अब किस तरह से मैदान में उतरेंगे? कोई टीम में चेंजेस? नहीं, सेम टीम है. दूसरे मैच में थोड़ा बैटिंग कोलैप्स हो गई थी, अब थोड़ा देख के खेलेंगे और अच्छा टारगेट देंगे. आपको भी बहुत सारी शुभकामनाएं. जाऊयात दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे पाहत राहा. भारतातील नामवंत स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21वे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुणालजी दाते सर आणि हरीश पांड्या सर. धन्यवाद. आपलं स्वागत आहे सगळ्यांचं. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पहिलाच बॉल संधी निर्माण झाली असं दिसतंय. मजा येईल या मॅच मध्ये. टार्गेट चांगलं सेट झालंय. या मॅच मध्ये 58 धावा करायचे आहेत. 58 टू विन. सागाव टीमने हे लक्ष ठेवलंय वाकण टीमच्या समोर. केतन मात्रे पहिलाच बॉल शांत ठेवलंय, स्तब्ध ठेवलंय, खांद्यावर जाऊन बॉल आदळला. हरीशजी स्वागत आहे आपलं देखील. और क्या जबरदस्त शुरुआत की है वेदांत ने, एकदम अग्रेसिव स्टार्ट. सफल झाला. बॉल हवेत आहे, फिल्डर नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पार येतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार आयुष संजय अलिमकर यांच्याकडून सागाव जिंकले तर 2222 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर यज्ञेश जाधव सागाव यांच्याकडून आता पारितोषिक आहे सलग 3 विकेटसाठी 3000. मॅन ऑफ द मॅच जो घेईल त्याला त्याच्यासाठी 1000. टॉप 4 मध्ये जो जर संघ गेला तर 21000 रुपयाचं पारितोषिक. विक्रम अभिमन्यू पाटील सागाव यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मिलिंद मात्रे यांच्यासाठी खास पारितोषिक आलेलं आहे. हॅट्रिक जर घेतली मिलिंद मात्रेने तर 10000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक विकेटसाठी 2000. अमित शेठ मात्रे यांच्या वतीने पारितोषिक देण्यात येईल. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच या क्रीडा नगरीमध्ये जिथे हा सामना रंगतोय. संघ वाकण आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय सागाव. महत्वपूर्ण मॅच. जो संघ जिंकेल थेट प्रवेश करेल सेमी फायनल मध्ये. हवेत आहे कव्हर्सला फिल्डर. ओके स्टॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. झेल सोडलाय केतन मात्रेचा आणि हा झेल नक्की उपद्रव करेल. देखिए केतन मात्रे का कैच आप छोड़ नहीं सकते, चाहे ऑल इंडिया ओपन हो, ग्रामीण हो, शहरी हो, कोई भी क्रिकेट हो. बहुत बड़ी गलती कर दी थी केतन ने वहाँ पर. एक केवल आसान हथेलियों में उसको पकड़ना था. ऑस्ट्रेलियन साइड में
हाथ को ऊपर ले जाकर कैच लेने का प्रयास, यही कैच अगर इंडियन स्टाइल में लिया होता शायद हो जाता. प्रत्येककडून चूक झाली आहे. अशा मोठ्या मॅचेस मध्ये चांगले फिल्डर चुका करतात. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न अपील आणि ती अपील उचलून धरली आहे. झालं काम. फलंदाज बाद, विकेट आली आहे. आउट होईल इथे जीत आणि जल्लोष सुरू झालाय डगआउट मध्ये. स्वर्गीय द्वारकानाथ संसगिरी कक्षामध्ये तो एकच जल्लोष. और स्टंप टू स्टंप बॉल. और वेदांत की तारीफ करनी होगी जिस तरह वो कहर बरपाती हुई गेंदबाजी कर रहे हैं. टीम पूरी गर्म हो चुकी है 50+ स्कोर होने के बाद. और अगर वो किधर का कैच ले लेते तो क्या सोने पे सुहागा था. लेकिन योगी राज बिल्डर्स एंड डेवलपर्स क्राफ्टिंग एक्सेलेंस विकेट. 5 धावा, एक फलंदाज बाद. दबाव सुरुवातीपासून वाकड संघावर एक झेल सुटला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलं. जीत चा अडथळा दूर केला या मॅच मध्ये. 2 मातब्बर सलामीवीर वाकड टीम कडून मैदानामध्ये उतरले आणि त्याच्यानंतर सागाव टीमचा पलटवार सुरू झालाय. भरपूर पारितोषिक आहे. सलग 3 विकेट घेतलं तर यज्ञेश जाधव सागाव यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू गेले 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 21,000. सेमीफायनल मध्ये संघ जर दाखल झाला तर पारितोषिक आहे. आणि आता सध्या 32,000 व्ह्यूवरशिप सध्या सुरू आहे. 32,000 प्रेक्षक आनंद घेतात या सामन्याचा. काशीनाथ दादा पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक 21,000चं सागाव संघासाठी. चर्चा सुरू आहे या मॅचची. मॅच ऑन. रंगेल हा सामना. व्हॉट अ मॅच. रंगतदार लढत. टार्गेट मोठे 58 करायचे आहेत. कॅच हिटचा कॉल केला होता. स्पर्श झालेला नाहीये कुठे. सरळ चालला बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. वेदांत की बॉलिंग एक्शन, उनकी गेंदबाजी करने की क्षमता देखिए. स्ट्रेट बॉल, ओ मिस्ड बाय अ विस्कर. स्टंप टू स्टंप बॉलिंग वेदांत द्वारा. 1 नंबर बॉलिंग. 1 नंबर गोलंदाजी. मंडळाचे सर्व सभासद सदस्य आपल्याला ते बॉक्स आता जमा करायचे आहेत. कुपन बॉक्स. शॉर्ट बॉल पुल केलाय. हवेत आहे. पॉवरफुल आहे. फिल्डर येतोय. ओ परत प्रयत्न आणि कॅच ड्रॉप. सोडू नकोस तू झेल, अन्यथा होशील फेल. आणि ते सातत्याने कॅच ड्रॉप येतो होत आहेत. आणि या वेळेला फिल्डर सूरज तिथे होता, त्याच्याकडून देखील चूक झालेली आहे. आणि आतापर्यंत मित्रांनो 33,000 प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात. पहिल्या सत्रामध्ये 32,000 होते आणि रेकॉर्ड झालाय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा. 6.1 मिलियन व्ह्यूवरशिप पार केली आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाने. या अगोदर हा रेकॉर्ड होता ग्रामीण धमाका बिग बॅश लीग या स्पर्धेच्या नावावर 6 मिलियनचा, आणि तो मोडलाय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाने. अभिनंदन. 2 कैचेस छोड़ दिए और दोनों आसान कैच थे. हा रेकॉर्ड मोडलाय व्ह्यूवरशिपचा. आणि हे आहेत शिल्पकार आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचे जनक आदरणीय विनोदजी रतन पाटील. शिस्त ज्यांनी कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट ला लावली आहे. संघटनेचे अध्यक्ष आहेत, स्पर्धेचे शिल्पकार आहेत. आणि 6.1 मिलियनचा रेकॉर्ड आपण केलेला आहे आता या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजेच काय तर 61 लाख लोकांनी आतापर्यंत ही स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा पाहिली आहे 70 स्पोर्ट्सवर. 35,000 प्रेक्षक आता ऑनलाईन आनंद घेतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. हा फटका जिथे झेल सोडला सूरजने तो दाखवला जातोय. चूक झाली आहे सूरज कडून. जास्त अंतर कापलं त्याने. बॉडी बॅलन्स नव्हतं आणि पहा तो थोडासा पुढे गेला. त्याच्यानंतर झेल निसटतोय त्याच्या हातातून. हे जीवदान धोकादायक आहेत. केतनला जीवदान मिळालंय. केतनच्या बरोबरीने फलंदाज ऋषी भोईरला जीवदान मिळालंय. परत इनसाइड आउट. चांगला फटका. बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. आणि हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार.
ऑन दी राइज, क्या जबरदस्त शॉट खेला है। मांगो मांगो मांगो, बहुत साल पहले एक प्रिया गोल्ड बिस्किट का एडवर्टाइज आता था, हक से मांगो। केतन ने हक से वो रन मांगे और 4 रन, 11 पे 1। का आकडा आहे पहा स्क्रीनवर, 1-1-1-1-1 आणि नंबर 1 टेलिकास्ट सध्या तरी सुरू आहे 70-70 स्पोर्ट्स आणि मिशन 1 मिलियनची तयारी सुरू आहे। उलटा पुलटा बेग घुमा के बॉल सीमा पार, पंचांचा इशारा येतोय, माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज, सिक्सर। डिसिजन पेंडिंग आहे, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे, ऑनफिल्ड अंपायर कडून नॉट आउट चा निर्णय आलेला आहे। वाकड्यांचे समर्थक संदीप पाटील कक्षामध्ये एक जल्लोष करतायत, आवाज होतो आणि हे दृश्य पहा, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे। एक चिकी सिंगल वेगाने धावला, डिरेक्ट हिट झाला तरी देखील केतन पोचला, लेग बायचा इशारा अंपायर घोषित करतात कारण पायावर लागला होता बॉल। अवांतर धाव मिळताना दिसेल, टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आता 18 धावा, 18 रन। केतन मात्र चर्चा करतोय त्याचा साथी खेळाडू ऋषी भोईरच्या बरोबरीने, ऋषीला देखील एक जीवदान मिळालंय, केतनला एक जीवदान मिळालंय। इनसाइड आउट केतनचा फटका जो कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरला कॅच सोडलाय, तिथूनच या मॅचला खऱ्या अर्थाने कलाटणी लागायला सुरुवात झाली आहे। सागाव टीमने मात्र धावा चांगल्या बनवल्यात, या मॅच मध्ये 58चं लक्ष आहे। तुम्ही पाहताय ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम, साहसाचा महासंग्राम। आतमध्ये लागला बॅटच्या, ऑन साइडला बॉल टर्न होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा घेऊन जाईल केतनच्या बरोबरीने ऋषी भोईर, 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 20। देखिए, अगर आप केतन के साथ बैटिंग कर रहे हैं तो आप ऑलवेज बिजी हैं, क्योंकि वो आपको बिजी रखता है और आपको केतन को बिजी रखना है। हा सामना पाहायला विसरू नका, ठाणे रायगड नेतृत्व करणार आहे केतन मात्रे, भावेश देखील इन ऍक्शन असेल, त्याचबरोबर विश्वजित ठाकूर दुसऱ्या बाजूला, अभिषेक कुमार दलोर म्हणजेच करण अंबाला, फरदीन काझी, जगत सरकार इन ऍक्शन उद्या पाहायला मिळतील आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं देखील आगमन होणार आहे। परत एक वेळा पाय टाकलेला बॉल होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल थांबवलाय, लेग बायचा इशारा पंच इथे घोषित करतायत अंपायर सतीश कुरूप सर। लेग बायच्या स्वरूपात टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढत आहेत, धावा झाल्यात आता 21। बहुत स्ट्रॉन्ग रिप्लाई दिया है वाकलन ने। पुढचा सामना नक्षी 11 भिवंडी विरुद्ध शांती रत्न 11 पाहायला विसरू नका पुढच्या मॅच मध्ये। करण अंबाला, जगत सरकारला, भावेश पवार, पवन केनेला बॅकफुटला जात असताना हॅमर्ड केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4, येतोय चपराक चाबूक चौकार।
क्या बेहतरीन स्क्वायर कट, मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4। जबरदस्त बैटिंग यहाँ पर चल रही है जी वाकलन द्वारा। उन्होंने भी तय किया है कि आज यहाँ से जीत कर ही जाएंगे। प्रचंड गर्दी आहे प्रेक्षकांची आणि आपण पाहतोय सध्या या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे भाग्य विधाते 6.1 मिलियन हा रेकॉर्ड बनवलेला आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाने। आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सगळ्यात जास्त भारतातील पाहिली जाणारी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हणून आता या स्पर्धेची एक वेगळी ओळख झालेली आहे 70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर, आणि त्याच्या मागचे हे शिल्पकार आहेत। त्याच्यानंतर आता आपण प्रेक्षक कक्षामध्ये जातोय। प्रत्येक प्रेक्षक कक्षामध्ये आपला कॅमेरा चाललाय, जल्लोष होऊ द्या, आवाज आला पाहिजे सर्व प्रेक्षक स्टँड मध्ये। हे पहा तुम्हाला दाखवलं जाते स्क्रीनवर, टाळ्या शिट्यांचा गजर होतोय, एकदा आवाज देखील झाला पाहिजे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। ओहो, परत एक वेळा बोला जय श्रीराम, बोला छत्रपती संभाजी महाराज की। थँक्यू। ही क्रीडा नगरी अशीच दुमदुमून जाईल येणाऱ्या पुढील दिवसामध्ये। उद्या आपल्या या क्रीडा नगरीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे इथे आगमन होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता सामना तुमच्या समोर रंगेल। रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध ठाणे रायगड हा सामना पाहायला विसरू नका, संध्याकाळी 6 वाजता उद्या या क्रीडा नगरीमध्ये। 2 ओव्हरचा खेळ संपलाय। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर। आतापर्यंत स्कोर बोर्ड 25 रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर। तिसरं षटक चालू झालंय, गोलंदाज तयार, पाय टाकलेला बॉल फ्लिक केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय, एक धाव कंप्लीट होते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने, 2 धावा मिळतील। रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब, टाळ्यांचा गजर होतोय। डबल बरोबर टीमची धावसंख्या 27। थियरी ऑफ 2, मैं भी 2 लेता हूं, आप भी 2 लीजिए, हम साथ में मिलकर 2-2 लेते रहे तो हम विजय तक पहुंच जाएंगे। लवली अंडरस्टँडिंग बिटवीन बोथ द बॅटर्स, 27 for 1। प्रेशर या मॅच मध्ये सातत्याने दिसतंय। असं नाहीये की फक्त वाकळण आणि सागाव या 2 टीमच्या खेळाडूंवर प्रेशर आहे, प्रेक्षकांमध्ये देखील तो प्रचंड दबाव आहे। 39,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत। ओ फुल टॉस, आणि इथे मात्र बेल जे आहेत त्या ब्लिंक होत आहेत, परंतु एक्झॅक्ट घडलं काय कोणालाच नाही कळलं। मैदानात काय घडलं कोणालाच नाही कळलं, आणि त्याचमुळे अंपायरने डिसिजन पेंडिंग ठेवलाय। टीव्ही अंपायरची मदत। कहानी में ट्विस्ट है, साइड आर्म बॉलिंग एक्शन एंड व्हाट अ लवली डिलीवरी दैट इज। सिर्फ देखने वाली बात यह है कि वो आउट है या रन आउट। विनोद जी के चेहरे पर एक खुशी आप देख सकते हैं जयेश पाटिल के साथ बातचीत करते हुए, और विनोद जी की यही खास बात है कि टूर्नामेंट कैसा हो रहा है और क्या करना चाहिए और मैं क्या दे सकता हूं, ये सारी चीजें उनके दिमाग में चलती है। हो नक्कीच, आणि म्हणून तर हे जे नेतृत्व आहे, हे जे कर्तृत्व आहे, आणि त्याचमुळे अशा कर्तृत्ववान लोकांची जग संपूर्ण दखल घेत असतं। हे या स्पर्धेमागचे शिल्पकार आहेत आदरणीय विनोदजी रतन पाटील। अद्भुत कल्पनाशक्ती त्यांची असते, आणि त्या कल्पनाशक्तीना उजागर करत असताना हा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम मी तुमच्या समोर घेऊन येतोय। क्वार्टर फायनलचा सामना रंगतो आणि 40,000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत 70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर। 40,000 प्रेक्षक आता सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। डिसिजन पेंडिंग आहे, बेल्सला बॉल चाटून गेलाय का, ती बेल्सर पडलेली होती, ब्लिंक होत होती, आणि त्याचमुळे आता पंच विचारतायत पायाला लागून तर गेलेला नाहीये ना विकेट कीपरचा तो बॉल। ही सगळी चर्चा आता सध्या पीसीआर प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये केली जाते। हरिजी, बहुत ही इंटरेस्टिंग सिचुएशन में ये मैच है, इस तरफ भी जा सकता है उस तरफ भी जा सकता है, लेकिन इस वक्त सबसे बड़ा सरदर्द केतन मात्रे, केतन के छूटे हुए कैचेस ये बहुत महंगे पड़ रहे हैं। लेकिन फिर भी रिकवरी अगर करनी है तो कोशिश सागाव को करनी होगी। होती रिकवरी झाली पाहिजे, रिकवरी मोडला आता सुरुवात झालेली आहे। एक्झॅक्ट घडलंय काय, दूध का दूध आणि पाणी का पाणी अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या स्क्रीनवर होईल, याच्यामध्ये शंका नाहीये। सगळ्यात जास्त पाहिली गेलेली भारतातली
ही स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक तुमच्या समोर आहे, कारण 6.1 मिलियनचा रेकॉर्ड आपण केलाय आणि त्याच्या मागचं हे कर्तृत्व आहे आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब. सदा व्यस्त आपल्या कामामध्ये, परंतु क्रिकेट या खेळासाठी कधी बोलवा, कधी तुम्हाला मदत लागली, हा माणूस तुमच्या पाठीशी उभा राहील एवढी ग्वाही ते सातत्याने देत असतात. आणि त्याचमुळे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची चर्चा अखंड भारतभर होत असते. थर्ड अंपायर का डिसीजन अभी भी आना बाकी है. नाउ इट इज आउट. बड़ा विकेट. योगीराज बिल्डर्स एंड डेव्हलपर्स क्रिएटिंग क्राफ्टिंग एक्सलन्स. आउट 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 साठून गेलाय तो बॉल स्टंपला आणि त्यानंतर ती बेल सीधे पडली आहे. बोल्ड आहे, बोल्ड आहे. साइड अँगलने पाहिले गेले. पहा ऍक्शन रिप्ले पहा. हा पाय थोडासा पुढेच होता परंतु बोल्ड आहे आणि बरोबर त्या स्टंपला हिट झालाय बॉल. आणि त्याचमुळे ती चर्चा होती की दूध का दूध आणि पाणी का पाणी, सगळं तुमच्या समोर दाखवलं जाईल. पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख आहे. आवेश गायकर माजी उपसरपंच वाकण यांचं आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. आणि आता ऋषी भोईर ची विकेट मिळवली आहे टीम सागाव या संघाच्या माध्यमातून वाकणच्या विरुद्ध खेळत असताना. खूपच मोठी स्पर्धा. 40,000 प्रेक्षक सध्या आनंद घेतात या ऑनलाईन या क्रिकेटच्या स्पर्धेचा. 70 स्पोर्ट्स वर मिशन 1 मिलियनची तयारी आहे. 10 लाख सबस्क्रायबरचा पल्ला आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि ती तयारी या हंगामात केली आहे. 9.5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. लगेच सबस्क्राईब करा. दावा झालेले आहेत आता स्कोर बोर्डवर 27 दोन फलंदाज बाद आहेत. मॅच ऑन. हरिजी कसं वाटते वातावरण ग्रामीण क्रिकेटचा महोत्सव? नहीं, बिल्कुल आईपीएल मैच या वनडे इंटरनेशनल से कम माहौल नहीं है. और जो अभी अभी विकेट गिरा है उसने सागांव की उम्मीदें जगा दी है. सागांव के दर्शकों की आंखों में अब उम्मीद नजर आ रही है. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. ओ फुल टॉस, पाय वाकवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगला 4 आणि हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. कुणाल, एक चीज आपने गौर की होगी, जो फुलटॉस उसके लिए नायक बना वही फुलटॉस यहाँ पर बहुत जरूरी है. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 31 धावा झालेल्या स्कोर बोर्डवर. 2.3 ओव्हरचा बॉल चा खेळ आतापर्यंत इथे संपलेला आहे. मॅच मध्ये नवीन फलंदाज अविनाश आलाय. अविनाशच्या बॅट मधून चौकार. बॉल लेग ब्रेक होता, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक धाव मिळताना दिसते. केतन मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31 वरून आता 32 वर जाऊन पोहोचली आहे. 32 लॉस ऑफ 2 विकेट. केतन इज वन मैन शो. केतन टनाटन, कई सालों से वाकलम का परचम पूरी दुनिया में लहराने वाला ये खिलाड़ी. और आज एक ऐसी शाम है जहां केतन को जिस तरह हिंदी फिल्मों का हीरोइन को विलेन के अड्डे से बाहर निकालता है, वैसे उसे ये मैच बाहर निकालनी होगी. 58 करायची आहे. ती चर्चा सध्या मैदानामध्ये होते. अविनाशी थोडासा बोलतोय केतन मात्र की एक्झॅक्ट कसा खेळ करायचा आहे, त्याला जीवदान मिळालंय या मॅच मध्ये. तो चर्चेमधला विषय राहिला आतापर्यंत या सामन्यामध्ये. काल देखील आपण अशीच लढत पाहिली होती, उंबारली आणि त्यांच्या विरोधात आगासांची. तो देखील सामना कोणीच विसरणार नाही. नागराजचा तो झेल सोडला आणि त्याच्यानंतर काय घडलं सगळ्यांना माहिती आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि झालाय रनआउट. फलंदाज बाद. अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन. सागाव संघाचा पलटवार सुरू झाला या मॅच मध्ये. रितेश मोहिर का थ्रो क्या था, कैच भले हमसे छूटे, रनआउट हम नहीं छोड़ेंगे. और यहाँ पर योगीराज बिल्डर्स एंड डेवलपर्स क्राफ्टिंग एक्सीलेंस विकेट. क्या जबरदस्त. सागाव ने भी जान की बाजी लगा दी है.
आली आहे ती विकेट. आता एक सत्कार आपण मुख्य व्यासपीठावर करतोय आणि डबल ए स्पोर्ट्स, डबल ए बॅटचा एक मोठा ब्रँड आहे आपल्या भारतामध्ये आणि त्या डबल ए स्पोर्ट्सचे आपण पाहतोय सर्वा जाफर भाई यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतोय अनंत पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. भारतातल्या बॅटचा प्रसिद्ध ब्रँड आणि डबल ए चे मालक आदरणीय जाफर भाई यांचा सन्मान इथे केला जातोय. जाफर भाई आपलं इथे स्वागत आहे. आणि आता मैदानामध्ये दोन बंधूंची जोडी आलेली आहे. आपण दोघे भाऊ आणि आज या दोन भावांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक खेळाडू, दिग्गज खेळाडू, दोन बंधूंची जोडी आता मैदानामध्ये आहे आणि धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत 32 धावा झालेल्या आहेत. 58चं लक्ष्य आहे आणि अजूनही 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉल मध्ये 26 धावा करायचे आहेत. 13 चेंडू 26 धावा. तेरा बॉल 26 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. या ओव्हर नंतर लगेचच आपण प्रेक्षकांसाठी ड्रॉ करणार आहोत. शफल झालाय, हुक केलाय, धावा बुक केल्यात. हा येतोय षटकार. माहेवन युअर पर्सनल पॅराडाइज सिक्सर आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 38. करण काळन आपण इथे लगेचच जोडायचं आहे. ड्रॉ केला जाणार आहे प्रेक्षकांसाठी. प्लेयर डगआउट बॉक्स मध्ये सध्या मी वाखनचा आणि वाखन गावासाठी पहिली कार हरीश जोशी आणि संदीप म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. आज देखील प्रेक्षकांना खुश केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती आहे हरीशजी जोशी साहेब. प्लेयर डगआउट बॉक्स मध्ये सध्या जितेश माधव सोबत आहे. वाखन गावासाठी पहिली कार स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामधून तूच घेऊन गेला होतास आणि वाखन जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये खेळतात तेव्हा एक वेगळी चुनूक, चांगली कामगिरी त्यांची होते. समोरच्या टीमवरती प्रेशर असो, काय म्हणशील या सिच्युएशन विषयी? सध्या तरी सिच्युएशन आमच्या हातात आहे, कारण तर आता या शेवटच्या बॉलवर जर केतननी जो चांगला शॉट मारला सारांसाठी, आता आम्हाला 2 ओव्हरसाठी मध्ये फक्त आता 20 रनची गरज आहे. तर सिच्युएशन आमच्या साईडने आहे. येस, नक्की सिच्युएशन आहे तुमच्या साईडने. परंतु परत एक वेळा आपण आमंत्रित करूया विनोदजी रतन पाटील साहेब, आपल्याला देखील आपण या ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि प्रेक्षक राजा खुश आहे ज्या पद्धतीने आपण दरवेळेला या स्पर्धेचं आयोजन करत असता. 21वा पर्व आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. हा क्रिकेटचा महोत्सव, हा कार्निवल आणि आता तो ड्रॉ केला जाणार आहे प्रेक्षकांसाठी. करण काळन आपण त्या ड्रॉ साठी लगेचच मेन स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 47,000 या प्रेक्षक या सध्या सामन्याचा आनंद घेतात. 47,000 व्ह्यूअरशिप. 47,000 प्रेक्षक आनंद घेतात या मॅच. आणि आता लगेचच जाऊया ड्रॉ कडे, जो ड्रॉ केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. मी आदरणीय हरीश जोशी साहेब यांना विनंती करेन, पहिला ड्रॉ पहिले भाग्यवान विजेते ज्यांना आपण कूलर देणार आहोत. मी हरीश जोशी साहेब यांना विनंती करेन त्यांच्या शुभेच्छा. आपण 11व्या रजनीचा पहिला भाग्यवान विजेता ज्याला आपण कूलर देणार आहोत, प्रतीक एंदारकर. मोकाशी पाडायचे आहेत. कुपन नंबर 1291 1291. कुपन नंबर प्रतीक एंदारकर. असाल तर लवकरात लवकर आम्हाला आवाज द्या प्लीज. सध्या प्रेक्षकांचा आवाज एवढा आहे की त्याचा आवाज येणार नाही. असाल तर प्लीज आपण थोडा सिग्नल द्या आम्हाला. प्रतीक, ज्या स्टँड मध्ये असतील त्या स्टँड मधल्या प्रेक्षकांना विनंती असेल आपण आवाज द्या. संदीप पाटील स्टँड मध्ये आय थिंक ते होते आणि त्यांची ग्रँड एंट्री होते. आजचा 11व्या रजनीचा पहिला भाग्यवान विजेता प्रतीक या लवकर या, धावत या. मॅच महत्वपूर्ण आहे. तुम्हाला लगेचच आम्ही हे पारितोषिक देणार आहोत. मोकाशी पाडायचे प्रतीक एंदारकर. कुपन नंबर 1291 ज्याला आपण देतोय कूलर. उपस्थित मान्यवर आदरणीय हरीशजी जोशी साहेब,
आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रतीक इंदारकरला चेक हे पारितोषिक देतो. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे का नो बॉल साठी अंपायर. यानंतर लगेचच आपण स्पोर्ट्स सायकल साठी दुसरा ड्रॉ करतोय. एक मिनिट, कारण फक्त डिसिजन कशासाठी आहे ते विचारू द्या. कशासाठी? नो बॉल साठी. येस, ओके. अंपायरने घेतलाय. आदरणीय संदीपजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल, स्पोर्ट्स सायकल साठी 11व्या रजनीचा दुसरा भाग्यवान विजेता ज्याला आपण हे पारितोषिक देतोय आणि त्या भाग्यवान विजेत्याचं नाव स्वरूप एकवडे, कूपन नंबर 1580, स्टार कॉलनी गणेश नगर. कुठे आवाज आला विराट कोहली स्टँड मधून आहेत का? अंपायरचा रिव्ह्यू आहे, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, कोणाचा रिव्ह्यू आहे? अंपायरचा आहे. ओके. आणि कुपनचा मागचा भाग देखील पहा. श्री काल भैरव प्रसन्न त्याने लिहिलंय. देवाची साथ, नशिबाची साथ. दुसरा भाग्यवान विजेता 11व्या रजनीचा कूपन नंबर 1580 स्वरूप एकवडे ज्याला आपण देतोय स्पोर्ट्स सायकल. आणि मी विनंती करेन आदरणीय अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेबांना आपल्या शुभसे आपण त्याला स्पोर्ट्स सायकल हे पारितोषिक प्रदान करावं. आणि हे पारितोषिक दिल्यानंतर स्वरूपचा देखील आपल्याला या संपूर्ण क्रीडांगणाच्या सभोवताली सायकल वरती आपल्याला राऊंड पाहायला मिळेल. अभिनंदन स्वरूप. थँक्यू सो मच आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब. उद्या मात्र प्रेक्षकांना आपण मोठा सायकल देणार आहोत. उद्याही यायला विसरू नका. ठाणे प्लस रायगड अगेन्स्ट शेष भारत असा सामना आणि मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. नो बॉल आणि बायचा 1 रन असे ऍड होतील ना अंपायर? नो बॉल प्लस बाय अशा 2 रन ऍड होतील. येस, थँक्यू. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 2 धावा ऍड झालेल्या आहेत. बोलत तयार. पुढचा बॉल घेऊन हेलिकॉप्टर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर धावत आहेत. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. 4 चौकार येईल. 4 धावा मिळतील केतन मात्रेला. What a shot. मुक्ता कंस्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. केतन मात्रे ने एक बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार नहीं, बार बार ये कारनामा कर दिया है और आज भी केतन मात्रे ये कारनामा करेगा ऐसा वाकलन का हर एक नागरिक के अंदर ये विश्वास है that he is going to do the wonder for us, the wonder boy of वाकलन. सुपर बैटिंग. प्रेशर सिचुएशन में 58 रन चेस कर रहे हैं. केतन विल नेवर गिव अप. केतन टनाटन. सचिनने हा प्रयत्न केला. 45,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचं. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा भाग्यवान विजेता प्रेक्षक त्या सायकलवर ड्राईव्ह केलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा घेऊन जाईल केतन मात्रे. टीमची धाव संख्या 46. देखिए पिछले कुछ समय में ये मैच पूरा टर्न हो गया और केतन को दिए हुए जीवनदान महंगे पड़ेंगे क्योंकि विजय के बहुत करीब आ चुके हैं. 46 बने. अब केवल 12 रन चाहिए और 10 गेंदों में 46 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग इथे केतन मात्रेची. 1 मॅन शो. सध्या तो मैदानामध्ये खेळ करतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिली आहे. चांगली खेळी त्याने साकारली आहे. सोपं नव्हतं या मॅच मध्ये. एवढं मोठं लक्ष त्यांच्या टीमच्या समोर होतं. कमी गतीने टाकलेला बॉल हवेत होता. यावेळेला टर्न होईल पॉइंटला. तोपर्यंत परत एक सिंगल मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 47. क्या जबरदस्त बैटिंग केतन की. 32 पर. कल आदित्य 11 के लिए उन्होंने कैप्टनशिप की और आज वाकलन के लिए जबरदस्त एक दीवार बन के खड़े हैं. जो 2 कैच छूट गए. अब मैं कैच दूंगा ही नहीं ताकि आप छोड़ नहीं पाओगे. ऐसी बल्लेबाजी. आता दोन्ही भाऊ सध्या मैदानामध्ये खेळतात.
चांगलं क्रिकेट ते सातत्याने खेळलेले आहेत वाकळण गावासाठी. आणि आता या मॅच मध्ये पाहूया फिनिशिंग टच देण्यामागे दोघांचं योगदान पाहायला मिळेल का. डेड बॉलचा इशारा. 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 बॉल मध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 11 धावा. बोल तयार. पुढचा बॉल घेऊन याही वेळेला डेड बॉलचा इशारा येतोय. हा जल्लोष, या प्रेक्षकांचा जल्लोष. विजयाची वाटचाल सुरू आहे, घोडदौड सुरू आहे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. पलटवार करायला पाहिजे सागाव टीमने. वेगवान बॉल होता, ड्राईव्ह केलाय, परत एक वेळा गॅप मध्ये चाललाय, डीप मधून फिल्डर येत आहेत. एक धाव मिळते, किरणच्या खात्यामध्ये सिंगल जाईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 48. धावा करायच्या 58, आता करायच्या 10. बहुत ही सेंसिबल चेज और किरण को पता है कि मुझे केतन को स्ट्राइक देनी है क्योंकि केतन ये काम को कर देंगे. बहुत ही करीब आ चुके हैं. सागाव को अब यहाँ चमत्कार करना होगा. दे नीड केतन एंड केतन नीड्स 10 रन्स. केतन परत एक वेळा तयार. फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल. लॉंग ऑन ला एक फिल्डर सेट केला जातोय जिथून चौकार आला होता. सचिन डीप मध्ये मिड विकेट आहे, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. ऑन साइडला 3 खेळाडू आहेत. पुढचा बॉल परत एक वेळा बॅकफुटला जात असताना हलक्या त्याने कट केलाय, दिशा दिली आहे. तिथे बॉल अडवला जातोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 49. 7 बॉल 9 धावा करायचे. 7 चेंडू आणि 9 धावा. बहुत जबरदस्त कमबैक. केतन मात्रे एक समय था जब फरारी कार की तरह फार्मूला 1 रेसिंग ट्रैक पर दौड़ रहा था. थोड़ा सा पिट स्टॉप में आ गए, डीजल बल रहे हैं और जैसे ही एक लूज बॉल आएगी वापस फार्मूला 1 के रेसिंग कार की तरह ट्रैक पर आ जाएंगे. 13 बॉल मध्ये 33 धावांची खेळी केतन मात्रेने आतापर्यंत या मॅच मध्ये साकारले. 33 रन. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येतोय. कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कारण 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे टीम वाकणला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम सागावच्या विरुद्ध. पहले ही ओवर में वेदांत ने जो बॉलिंग की और वहाँ जो मौके दिए गए, वेदांत इससे ज़्यादा और क्या करता. 2 ओवर 18 रन, 1 विकेट. और अब आखिरी ओवर किसे दिया जाएगा. देखिए कुणाल, आखिरी ओवर करने के लिए एक जिगर चाहिए होता है और जिगर जो है ये गूगल के प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होता, जिगर पैदा करना पड़ता है. सागाव का वो कौन सा वाहिद गेंदबाज होगा जो आखिरी ओवर करेगा और 9 बचाएगा. ती चर्चा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत. काशीनाथ काना पाटील तिथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर राहुलजी तिथे उपस्थित पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय संदीप फुटाणे, सँडी तिथे आहेत, आनंद घेतात या सामन्याचा. मॅच ऑन. कलाटणी आली आहे या सामन्याला. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण धावा करायच्यात येणाऱ्या 6 बॉल मध्ये 9. 6 चेंडू 9 धावा. अमित शेठ मात्रे यांच्या वतीने पारितोषिक आहे. मिलिंद मात्रे यांच्यासाठी जर हा सामना जिंकून दिला तर 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विकेटची हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक विकेटसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक. असे पारितोषिक आहेत सागाव टीमच्या मिलिंद मात्रे यांच्यासाठी. अनुभव ही यशाची गुरु किल्ली मानली जाते आणि तोच अनुभव पणाला लावत असताना मिलिंद मात्रे लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी. 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये 10 धावा करायचे आहेत आणि सध्या 49,000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. 49,000. 49,000 प्रेक्षक आनंद घेतात या सामन्याचा. उद्या संध्याकाळी 6 वाजता ठाणे रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया हा सामना पाहायला विसरू नका. मराठी हृदय सम्राट पक्षप्रमुख श्रीमान राजसाहेब ठाकरे हे देखील इथे येणार आहेत. पडल्यानंतर आतमध्ये आलाय बॉल, ऑन साइडला खेळलाय, 1 धाव आली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 5. 5 मध्ये धावा करायच्यात 8. देखिए केतन ने अपने भाई के ऊपर भी उतना ही विश्वास दिखाया जैसे टीम के किसी अन्य खिलाड़ी पर दिखाएंगे. उन्हें पता है कि मेरा भाई जो है उसके पास भी वो क्षमता है. चाहते तो वो इस बॉल को पुल करके 6 की ट्राई करते, लेकिन अब नहीं होगा. आराम से काम करेंगे. स्कोर हो गया 50, 3 विकेट पर.
महेश पाटील यांच्याकडून देखील 11,000. विनोद शेठ यांचे भाचे आदरणीय अमित शेठ म्हात्रे यांच्याकडून 11,000. 50 धावा झाल्यात आणि मित्रांनो 50,000 प्रेक्षक सध्या आनंद घेतात या सामन्याचा. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. सध्या संतोष बेडेकर, रंगनाथजी चौधरी पाहायला मिळत आहेत. पंकज पाटील तिथे आहेत आणि दिनेश पाटील. बॉल हवेत, संधी आहे, फिल्डर येत आहेत. परत एक वेळा झेल सुटलाय, एकच रन घेतलीये. मॅच मध्ये कलाटणी परत एक वेळा येते. या सामन्यामध्ये आता आपण विकेटची चर्चा करूया. पहिल्या डावामध्ये 3 विकेट, दुसऱ्या डावामध्ये 3 विकेट. टॉस जिंकलाय वाकण टीमने. बॉल शिल्लक है 4 बॉल मध्ये धावा करायचे 7. बहुत इंटरेस्टिंग सिचुएशन में लेकर आए हैं. छूटते हुए कैच, एक पोस्टमार्टम इसका जरूर होगा जिसे कारण मीमांसा कहते हैं. लेकिन केतन क्या बल्लेबाजी की है. 14 गेंदों में 34 रन. जब इंसान में तकलीफ होता है ना, भगवान को याद किया जाता है, और वाकलन को जब तकलीफ होती है केतन मात्रे को याद किया जाता है. 4 बॉल 7 धावांची आवश्यकता. केतन मात्रे तयार आहे. दोन्ही टीमच्या समान विकेट आहेत. 3-3 विकेट दोन्ही टीमने आतापर्यंत गमावलेले आहेत. टॉस मात्र केतनच्या टीमने म्हणजेच वाकण टीमने जिंकलाय. हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये चाललाय. 4 बॉल 7 धावा. पुढचा बॉल हवेत, उंच गेलाय, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे आणि इथे बॉल क्लिअर होईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय केतन मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. परत एक वेळा मिसफिल्ड आणि त्याचा फायदा होतोय टीम वाकणला. केतनच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. भरोसा, ट्रस्ट, ये अगर शब्द को ऑक्सफोर्ड डिक्शनरी में रिप्लेस करना हो ट्रस्ट, तो वहाँ केतन का नाम आएगा. आप आंख बंद करके भरोसा कर सकते हैं. ऐसा खिलाड़ी, वाकलन की सरजमीन का सबसे बड़ा सितारा, ठाणे ने दिया हुआ सबसे बड़ा सितारा, और इंडियन टेनिस क्रिकेट का बाइक सम्राट, कार सम्राट. 55,000 प्रेक्षक आनंद घेतात या सामन्याचा. 3 बॉल मध्ये आता 1 धावेची आवश्यकता आहे. विकेट जर घेतलाय या 2 बॉलवर 3 बॉलवर तर मॅच मध्ये येऊ शकतात अजूनही सागावचे खेळाडू. 3 बॉल 1 रनची आवश्यकता. उडवला इनसाइड आउट. हा बॉल फिनिश सीमारेषेच्या पलीकडे. माहेमन सिक्सर. आयुष्याच्या रणांगणात कोणीच कायमचा नसतो. या रणांगणात तोच जिंकतो जो सातत्याने चालत असतो. आणि केतन मात्रे सातत्याने चालत राहिला. या रणांगणाला आता तो नमन करताना दिसेल. या खेळपट्टीवर तो नतमस्तक होतोय आणि हा सामना वाकण संघाने जिंकलाय. अभिनंदन टीम वाकण. नक्षी 11 भिवंडीच्या विरुद्ध शांती रत्न 11 डोंबिवली असा सामना तुमच्या भेटीला थोड्याच वेळात येतोय. करण अंबालाचा खेळ पाहायला विसरू नका. भावेश पवार, एवन पवन इन ऍक्शन असणार आहेत. जगत सरकार, करण अंबाला, संजू कनोजिया हे सर्व खेळाडू तुमच्या भेटीला आता पुढच्या मॅच मध्ये येत आहेत. कुठेही जाऊ नका. हा क्रिकेटचा महासंग्राम. कृष्णा सातपुते इन ऍक्शन आहे. पुढच्या मॅच मध्ये लगेचच तो सामना आपल्या समोर सुरू होईल. आणि आता या मॅचच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जातोय. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे केतन मात्रे, ज्याने धावा केल्यात या मॅच मध्ये. 16 बॉल मध्ये 46 आणि 2 षटकामध्ये 9 धावा देऊन 2 विकेट घेतल्यात. आणि त्याचबरोबर आदित्य 11चा कॅप्टन देखील आहे केतन मात्रे. आणि म्हणूनच काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने 3,000 रुपयाचं पारितोषिक आदित्य 11चा कॅप्टन केतन मात्रेला देण्यात येणार आहे. अभिनंदन केतन.
फिनिशिंग टच. हा षटकार मारत असताना हा सामना फिनिश केलाय केतन मात्रे यांनी. सामना जिंकलाय. तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तुषार पाटील साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करावा. तुषार पाटील साहेब, त्याचबरोबर आदित्य 11 चा कॅप्टन आहे केतन मात्रे खुल्या गटामध्ये आणि म्हणूनच केतन मात्रेला 3000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने दिलं जाईल. वेल प्लेड केतन. 46 धावांची खेळी, 2 विकेट, 2 ओव्हरमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या. ऑलराऊंडर खेळाचं प्रदर्शन करणारा केतन ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पुष्पदीप ज्वेलर्स कडून हे चांदीचं नाणं, सिक्सर सुप्रीमो कडून ही किड बॅग, प्रथम मेन्सवेअर आणि बडासाहेब राजघराणा यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आणि त्याचबरोबर एक शर्ट आणि त्याचबरोबर काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीने आदित्य 11चा कॅप्टन तू आहेस आणि याही मॅच मध्ये चांगला खेळलास म्हणून 3000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला देण्यात येईल. अभिनंदन केतन मात्रे. केतन खेळलाय टनाटन. लास्ट बॉल तो फिनिशिंग टच. कव्हर्सच्या वरून मारलेला तो षटकार. 46 धावांची अफलातून खेळी. दमलाय तो, पण बोलूया केतन. सगळ्यात पहिले तर परत एक ती ट्रॉफी आणि जे दृश्य तू आता नुकतेच पाहिले, तो इनसाइड आउट चा फटका एक फसला जिथे झेल सुटला, त्यावेळेला वाटलं होतं का या 58 धावा चेस होतील? सर नक्कीच, कारण की जी माझी झेल सुटली तेव्हा मी म्हणजे मी आऊट झालो असं समजून मी पाठी येत होतो, तर त्यांनी कॅच सोडली आणि त्याच्यानंतर